लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 8 जुलैचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आणि आजचा भाग त्यांनी खूपच छान दाखवलाय. तर बघा, सुरुवातीला आपण बघतोय ते बाबा आलेत. ते म्हणत असतात, वा वा काय खमंग वास येतोय किचन मधनं. काय ग कल्पना, अगं आज सगळं तुझ्यावर सोपवलंय का काय तुझ्या वहिनीने? मग आता कल्पनाताई म्हणजे त्यांच्या घरच्या त्या मेड आहेत ना, त्या म्हणतात की अहो दादा, आजचा बेत आपल्या काव्याताईने केलाय. मग आता पार्थकडे बघतात ते आणि म्हणतात, अच्छा, हे सगळं आपल्यासाठी नाहीये, तर हे सगळं खास पार्थसाठी दिसतंय. वा बाबा पार्थ, मजा आहे तुझी, मजा आहे. आता तेवढ्यात नंदिनी आली आहे बरं का, आणि जीवाने आणलेले ते गजरे ती वाटत फिरतीये. हे घ्या कल्पनाताई, तुम्हाला गजरा. कल्पनाताई म्हणतात, थँक्यू वहिनी. आता ते पार्थचे बाबा म्हणतात, ए नंदिनी, अगं जनरली नवरा देतो बायकोला गजरे, तू का गजरे वाटतेस? मग लगेच मानिनताई म्हणतात, जीवाने आणलेत ते गजरे नंदिनीसाठी. मग आता ते खुश झालेत बिचारे पार्थचे बाबा. त्यांना असं वाटतंय की ते नाही आहेत, म्हणजे नव्हते तर सगळं काही चांगलं चाललं होतं. तर मानिनताई म्हणतात, आता म्हणू शकता तुम्ही पोरं तुमच्यावर गेलेत. मग आता ते म्हणतात, प्रश्नच नाही. आता नंदिनी या मंजू आत्याला पण गजरा देते. मंजू आत्या म्हणतात, अगं बाई, माझ्यासाठी पण गजरा? आज चंद्र कुठून उगवलाय? चंद्र उगवायचा काय संबंध होता? आता लगेच मिथून काका बघतच राहतात त्यांच्याकडे, त्यांचे मिस्टर. मंजू आत्या म्हणतात, बाई यांनी कधी मला गजरा नाही दिला नंदिनी, पण तू देतेस मला. आता नंदिनी म्हणते, हो घ्या ना प्लीज, असू देत. आणि आता मंजू आत्याने तो गजरा घेतलाय. आता बघा पुढे काय काय घडलंय. आता रम्याने तो गजरा कसा लावला बघा ना, फुलवंतीच दिसतीये. तर बघा, तेवढ्यात आली ही काव्या. तिने छोले भटुरे केलेत. आता काव्या आल्या आल्या ती नंदिनी तिच्या जवळ गजरा देत म्हणते, हे घे काव्या, तुला घे गजरा, केसामध्ये खूप छान दिसशील. आता काव्या तिचं ऐकते आणि छान उत्तर देते, अगं ताई. मग आता मानिनी म्हणतात, अगं नंदिनी, गजरा माळल्यानंतर सगळे छानच दिसणार आहे, आणि जीवाने दिलाय ना तुला गजरा, सगळ्यांना का वाटत फिरतीयस? काव्या आता जीवाकडे बघते, नंदिनी जीवाकडे बघते. आता नंदिनी म्हणते, जीवानी जे गजरे आणलेत ते खूप आहेत माझ्यासाठी, त्यामुळे मला इतके गजरे नको. मग आता काव्या तो शेवटचा गजरा पण काव्याला देते, नंदिनी शेवटचा गजरा काव्याला देते आणि म्हणते, माळ हा गजरा, छान दिसेल तुला. मग आता काव्या तिला सुरेख उत्तर देते, अगं ताई, जे तुझ्या हक्काचं आहे ना ते तुझ्याकडेच ठेव. आणि जीवा तिच्याकडे बघतच राहतो. किती छान ना प्रेक्षकांनो. या सगळ्यांनी जर आपापली मॅच्युरिटी दाखवली तर आयुष्य यांचं किती सोपं होऊन जाईल. पार्थ आता बघतच राहतो काव्याकडे. आता काव्या म्हणते, चला सगळ्यांनी डायनिंग टेबलवर बसा, मी सगळ्यांसाठी खास बेत केलाय. आता म्हणता येईल प्रेक्षकांनो, सूर्य कुठून उगवलाय, कारण काव्याने खास बेत केलाय सगळ्यांसाठी. तेवढ्यात आता हे पार्थचे बाबा म्हणतात, अगं मानिनी, आणि इकडे तो गजरा मी माळतो तुला. मानिनताई म्हणतात, अहो काहीतरीच काय, अहो सगळे आहेत ना समोर, तुमचं काही चालतं बाई. आता लगेच ते म्हणतात, अगं असं काय करतेस, एवढ्या दिवसानंतर मी परत आलोय, प्रेमाचं छान प्रतीक आहे हा गजरा, आणि त्याला काय नाही म्हणतेस? मानिनी ताईंना ऑकवर्ड होत असतं. आता हे पार्थचे बाबा म्हणतात, अगं गजरा यासाठीच असतो, नवऱ्याने तो बायकोच्या केसात माळायचा म्हणून. वळ तिकडे वळ. मानिनताई म्हणतात, बाई ऐकणारच नाही ना तुम्ही. आता पार्थचे बाबा इतका प्रेमाने गजरा माळतात, त्यामुळे या सगळ्यांचे तोंड पाहायसारखे झालेत. हे सगळे तरुण असून सुद्धा असे वागतात बघा ना, तोंड यांची बारीक झाली आहेत. आता मानिनीताईंना ते गजरा माळतात आणि म्हणतात, आता कशी छान दिसतेस. आता लगेच ते पार्थचे बाबा म्हणतात, काय रे पोरांनो, अरे जीवा, अरे बाबा, तुझ्या समोर डेमो दिला ना तुला, चल माळ, तुझ्या बायकोच्या केसांमध्ये गजरा माळ की. आता जीवात दचकतो बरं का, आणि नंदिनी त्यापेक्षा जास्ती दचकते. नंदिनी म्हणते, नाही नाही, नको नको बाबा, मी घेते माझ्या हाताने गजरा लावून. आता लगेच मानिनताई म्हणतात, अरे असं कसं, मीच ऑकवर्ड होऊ का? तुम्ही सगळ्यांनी पण ऑकवर्ड व्हायचंय. गंमत केली त्यांनी, आणि त्या म्हणतात, गंमत ग नंदिनी, ए जीवा, चल माळ बरं नंदिनीच्या केसामध्ये गजरा. खूपच छान वाटला प्रेक्षकांनो. असे हलके फुलके प्रसंग बघायला छान वाटतं, पण काय ना एकदम ते भूतकाळ ते, अरे बापरे, ते तर खूप ओव्हर होऊन जातं. पण असो, आता इथे एक्झॅक्टली हेच झालंय. म्हणजे गजरा माळताना आता आपल्याला मालिकेचं शीर्षक गीत ऐकायचंय. अख्खा गजरा माळेपर्यंत ते शीर्षक गीत चालू आहे. जीवाने नंदिनीच्या केसांमध्ये गजरा छान माळलाय, आणि नंदिनी आता त्या बाबतीत काही विशेष रिस्पॉन्स देत नाहीये, पण बाकीचे घरचे खुश आहेत. तर बघा आता पुढे काय झालंय, काव्याने ते छोले भटुरे का काहीतरी केलेत सगळ्यांसाठी. जीवा नंदिनीच्या केसामध्ये गजरा माळतो, सगळे खुश आहेत. आता ते पार्थचे बाबा म्हणतात, वाह,
छोले भटुरे, छोले पुरी, काय मस्त बेत आहे आजचा. गजरा माळायचं जे दृश्य आहे ना प्रेक्षकांनो, ते त्यांनी खूप वेळ रंगवलंय बरं का. सगळेजण टाळ्या वाजवतात जीवाने गजरा माळल्यानंतर आणि खुश आहेत सगळे. तर बघा आता त्यानंतर लगेच पारचे बाबा कौतुक करायला लागतात काव्याचं. ते पार्शालिटी करत नाही, दोन्ही सुनांचं कौतुक अगदी सेम करतात. तर आता त्यांनी ते पाहिलंय आणि ते म्हणतात, वाह काव्या मस्त बेत बनवलायस बेटा. मानिनताई पण कौतुक करतात, अहो काव्याने खरंच खूप छान केलंय सगळं. मग लगेच या मंजू आत्या टोमणा मारत म्हणतात, म्हणजे वसू आत्याची कमी त्यांनी भरून काढली आहे. त्या म्हणतात की बाई काव्या इंटरनेटवर बघून केलं असेल सगळं. आता काव्या खुश असते बरं का. आता काव्या त्यांना काही उत्तर देणार तेवढ्यात पारचे बाबा म्हणतात, काय ग मंजू, तू पण दिवसभर इंटरनेट बघतच असते ना, पण अशा किती गोष्टी आहेत ज्या तू करते इंटरनेटवर बघून, नाही करत ना. काव्याने केलंय ते महत्वाचं. मिथून काका खुश असतात छोले भटुरे बघून. आता पारचे बाबा म्हणतात, नुसतं बघितलं नाही तिने, करायला महत्व आहे. वा काव्या, वा बेटा हुशार आहेस हा, शाब्बास. आणि आता मिथून काकांनी जेवायच्या आधी नमस्कार केलाय जेवणाला आणि सुरुवात करताय. जीवा नंदिनीकडे बघतोय. आता ते टेस्ट केलंय पारच्या बाबांनी. अरे आता माझ्या तोंडाला पाणी सुटलंय आणि भूक पण लागली आहे. आता बघा पारचे बाबा म्हणतात, मस्तच झालंय की ते. अरे पार्थ खा खा. अरे पार्थ आता जरा भाव खाताना दिसतोय बरं का. त्याने खाल्लंय ते छोले भटुरे. आता काव्या तिथेच उभी असते आणि वाट बघत असते की पार्थ तिचं कौतुक करेल आता नंतर. पण पार्थने काही रिॲक्शनच दिली नाही, तो नुसता मान हलवतो. मानिनताई म्हणतात, काय रे पार्थ, नुसता काय मान हलवतोयस, काही कौतुक कर ना. मग आता पार्थ हळूच म्हणतो, हो छान झालाय. मग लगेच काव्याला आनंद होतो. अरे यार त्या रम्याच्या केसाचा गजरा बघा ना प्रेक्षकांनो. पार्थने कौतुक केल्यानंतर ते पार्थचे बाबा म्हणतात, काय रे पार्थ, नुसतं काय असं कौतुक करतोय, काय रे तुम्हा दोघांचं जरा मूड ऑफ दिसतोय, काय ग ए नंदिनी पार्थ, काय झालंय काय तुमच्या दोघांना. आता पार्थच्या बाबांनी त्या दोघांचा मूड हेरला, त्यामुळे आता ते दोघे असे सरप्राईज होतात बरं का. जीवा पण अचानक बघायला लागतो त्याच्या बाबांकडे. मग आता ते म्हणतात, नाही कसं असतं पोरांनो, अरे काही प्रसंग असे असतात आयुष्यात अशी चेअर फील करणारे. जीवा आणि काव्या तुमच्या दोघांचं कौतुक आहे बरं का. जर दिवसाच्या शेवटी असं कोणी आपल्याला स्पेशल फील करवत असेल ना तर खरंच खूपच छान. पार्थचे बाबा आता असं भरभरून कौतुक करताय काव्याचं की तिने इतकं छान रेसिपी बनवली, सगळ्यांना खुश ठेवते आणि जीवाने बायकोसाठी गजरा आणला, ते खूप चांगल्या हॅपी मूडमध्ये आहेत. आता लगेच काव्या म्हणते, मी अजून एक डिश केली आणू का. आता पार्थचे बाबा म्हणतात, अरे आण ना पटकन आण. आता मंजू आत्या म्हणतात, अरे बापरे, मी तर स्वप्नातच बघितलं होतं काव्या कधी स्वयंपाक करेल, आज तर माझं स्वप्न पूर्ण झालंय. आता लगेच माझाच डायलॉग बोलल्यावर का मानिनताई आणि म्हणतात, कशा वसुताई नाही आहेत घरात तर त्यांची कमी पूर्ण करताय बरं का तुम्ही मंजूताई, आणि तुम्हाला जे जे वाटत नव्हतं ते सगळं आपली काव्या करणार आहे बरं का. नाही म्हणजे मंजुवंश, आत्ता आपल्या काव्याने तुम्हाला छान स्वयंपाक करून दाखवलाय, आता पार्थसोबत छान संसार पण करून दाखवेल ती तुम्हाला. आता मंजू त्याला या मानिनीताईंनी एवढं सडेतोड उत्तर दिल्यानंतर पार्थला ठसका लागतो बरं का. आता ही रम्या तर बघतच राहते या मानिनीताईकडे आणि सगळ्यांकडेच. आता लगेच काव्या येते आणि पार्थच्या पाठीवरून हात फिरवते आणि म्हणते, अरे हळूहळू पार्थ, एक काम करता का, हे श्रीखंड खाता का, म्हणजे ठसका जाईल तुमचा. पार्थ नाही नाही म्हणतो. मानिनताई म्हणतात, अरे पार्थ घे ना श्रीखंड घे, तुला बरं वाटेल, अरे तो ठसका थांबेल ना तुझा. काव्या खूप आग्रह करत असते, घ्या ना पार्थ प्लीज. आता ते पार्थचे बाबा पण म्हणतात, अरे घे, नाही नाही का म्हणतोय सारखा. आता रम्या वाट बघत असते, तिला वाटत असतं पार्थ घेणारच नाही श्रीखंड, पण आता मानिनीताई आणि ते पार्थचे बाबा एवढा आग्रह करतात की पार्थला ते घ्यावंच लागतं. ते नुसतं हातात घेऊन बसतो. मग पार्थचे बाबा म्हणतात, अरे पार्थ ते हातात काय घेऊन बसलाय वाटी, ते खा ना श्रीखंड. मग आता पार्थ श्रीखंड थोडंसं टेस्ट करतो बरं का, पण आता त्याला काय झालंय कोणास ठाऊक, तो जरा जास्तीच हर्ट झालेला दाखवलाय. काव्याला अपेक्षा असते की आता तो कौतुक करेल श्रीखंडाचं, पण नाही, त्याने काही कौतुक केलेलं नाही लवकर. आता रम्या विचार करते, पार्थचा मूड का खराब आहे, काहीतरी गडबड दिसते. आता खूप वेळ काव्या आणि पार्थ दोघेही दाखवलेत, म्हणजे काव्याला अपेक्षा असते की पार्थ काहीतरी बोलेल. काव्या खूप आग्रह करत असते, घ्या ना पार्थ, घ्या ना, अजून घ्या ना श्रीखंड. मग आता मानिन ते म्हणतात, अरे हो छान झालंय बेटा, घे की. आज त्यांनी डायनिंग टेबलवरच खूप टाइमपास केलाय आणि आता ते ढंगचिक चालू केलंय, म्हणजे तो पार्थ एक एक चमचा खातोय आणि सस्पेन्स वाढवलंय प्रेक्षकांनो, विचारू नका. पण त्याने काही सांगितलं नाही छान झालं का नाही झालं. आणि खूप वेळ पार्थ ते श्रीखंड खातानाच दाखवला आणि नंदिनी अशी अपसेट दाखवली, झाले बाबा एकदाच यांचे जेवण. इथेच हा सीन संपवला. आता बघा
पार्थ नुसता बघत राहतो काव्याकडे आणि काव्या पार्थकडे. फायनली त्याने वाटीभर श्रीखंड संपवलाय पार्थने. तर आता बघा जीवा त्याच्या बेडरूम मध्ये जातो. सगळ्यांची जेवणं झालेली असतात. जीवा म्हणत असतो चला फायनली आज सगळं छान सॉर्ट आउट झालं. काय ग नंदिनी, अगं तू चिठ्ठी नाही वाचलीस मी सरप्राईज दिलेली, पण चला एक तरी गजरा तुझ्या वाट्याला आला ते बरं झालं. खुश आहेस ना नंदिनी? आता नंदिनी तो गजरा डोक्याचा जो लावलेला आहे ना तो काढते आणि जीवाच्या हातात टेकवते. जीवाला कळतच नाही नेमकं काय झालं हिला अचानक. नंदिनी आता एकदम सिरियस झाली आहे बरं का. तिने तो गजरा आता जीवाच्या समोर असा केलाय आणि लगेच दुसरा सीन दाखवलाय आपल्याला. इकडे काव्या बघा पार्थकडे आली आहे तिच्या बेडरूम मध्ये आणि पार्थला म्हणते काय मग पार्थ देशमुख, मस्त चव होती ना श्रीखंडाची. काय हो पार्थ, सकाळी मी बनवलेली कॉफी नाही पिली तुम्ही, म्हणजे मी मागवलेली कॉफी नाही पिली तुम्ही. म्हणजे तुम्ही म्हणाला होतात की तुम्हाला घरी बनवलेली कॉफी आवडते, पण श्रीखंडाचं काय ते मी घरी बनवलं होतं. आवडलं की नाही पार्थ तुम्हाला? काव्या खूप अपेक्षेने विचारत असते. बोला ना पार्थ बोला ना. ओ आर्किटेक्ट देशमुख बोला, आवडलं का श्रीखंड? आता पार्थ काहीच बोलत नाही बरं का. आता त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. आता काव्या म्हणते मी केलेल्या श्रीखंडाची चव रेंगाळते ना तोंडावर. खरंच श्रीखंड मस्तच झालं होतं. बोला ना पार्थ सांगा ना. पण पार्थ मात्र आता काहीच बोलत नाहीये. तो शांत बसलेला असतो आणि साहजिक आहे प्रेक्षकांनो, हिने डायरेक्ट घटस्फोटाची नोटीस पाठवायचं ठरवलं त्यामुळे तो हर्ट झाला. आता तो एकदम उठतो आणि खूप सारं पाणी पितो. आता काव्या म्हणते काय 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 झालं पार्थ तुम्हाला, असं काय करताय, एवढं का पाणी पिताय? आता ते पाणी तो एवढं पित असतो की ते त्याच्या तोंडातनं खाली पडत असतं. आता ही काव्या म्हणते असं काय करताय पार्थ, अहो ठसका लागेल ना तुम्हाला. मग आता पार्थ तिच्याकडे एकदम सिरियस होऊन बघतो आणि म्हणतो, आता घाबरून जाते थोडी पार्थला. ती म्हणते काय झालं पार्थ तुम्हाला, असं का पाणी पिताय तुम्ही एवढं? मग पार्थ म्हणतो मनाविरुद्ध श्रीखंड खाल्लं ना त्याची चव घालवतोय. माझ्या अख्ख्या आयुष्यात मी एवढं कडू श्रीखंड कधीच खाल्लं नव्हतं. म्हणजे ऍक्च्युली काय झालंय प्रेक्षकांनो की कडू नाही झालंय ते श्रीखंड, ते आहे गोडच, पण काव्याच्या वागणुकीमुळे ते पार्थला कडू लागतंय. म्हणजे त्याच्या बिचाऱ्याच्या अगदी खूपच अपेक्षा होत्या आणि अनएक्सपेक्टेडपणे काव्याने त्याला हर्ट केलं, त्यामुळे तो जरा हर्ट झाला असं दाखवलंय त्यांनी. आणि आता हा पार्थ ते पाणी पितो आणि काव्याला म्हणतो खुश ना, आता खुश आहात ना तुम्ही? आणि काव्या आता अशी भांबावून गेली आहे. इकडे नंदिनी सुद्धा म्हणत असते या जीवाला मी खुश आहे की नाही. जीवा खरंच तुम्ही मला विचारताय मी खुश आहे की नाही? तुम्हाला एवढी काळजी आहे माझ्या आनंदाची? मला नाही हो कळलं काही जीवा. नाही म्हणजे मूळ स्वभाव कदाचित तुमचा चांगला असेलही, कदाचित तुम्हाला कळते असेल लोकांना खुश कसं करायचं कसं नाही. खुश करणं सोपं असतं, जसं असतं ना जीवा, खुश करणं सोपं असतं, सुखी होणं सोपं नसतं. मला खुश नव्हतं व्हायचं, सुखी व्हायचं होतं. अरे बापरे, नंदिनी खूपच सिरियस होऊन बोलतीये. ती म्हणते मला गेल्या 1 महिन्यामध्ये माझं सुख विरत गेलंय. एक वेळेला फाटलेली गोष्ट शिवता येते पण गेलेली गोष्ट पुन्हा परत नाही आणतायत. आता ती एवढं सिरियसली होऊन बोलत असते तेव्हा जीवाला उमजेना तिला उत्तर काय द्यावं. नंदिनी म्हणते तुम्हाला काय वाटतं जीवा, असल्या बालिश गोष्टी तुम्ही कराल आणि मी खुश होईल? नाही, कधीच असं होणार नाहीये. हे बघा प्लीज प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, या अशा गोष्टी करू नका. तुम्हाला जर खरंच मला खुश ठेवायचं असेल तर ह्या अशा गोष्टी करू नका. प्लीज मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, मोकळं करा मला या नात्यातून, मोकळं करा प्लीज. त्या घटस्फोटाच्या पेपरवर सही करा. आता नंदिनी एवढं हेल्पलेस होऊन म्हणते की विचारू नका. नंदिनी म्हणते कारण आता माझ्यासाठी हा खेळ संपलाय आणि आता 6 दिवसच उरलेत तुमच्याकडे. आजच्या एपिसोडनं त्यांनी खूपच लहान दाखवलाय प्रेक्षकांनो. आता नंदिनी एवढंच काय ते बोलते आणि तिथून निघून जाते आणि जीवा त्या गजऱ्याकडेच बघत राहतो. आता तसं बघायला गेलं तर यांचे प्रयत्न अजूनही सुरूच आहे प्रेक्षकांनो. आज सकाळी सकाळीच एक प्रोमो बघितला मी. काव्या स्वतः रिक्षा घेऊन पार्थला घ्यायला जाते. पार्थला ती रिसीव्ह करते आणि जीवा रिक्षावाला बनून नंदिनीच्या मागे मागे गेलाय नंदिनीला त्या आनंद निवासच्या आश्रमामधून रिसीव्ह करायला. असा काहीसा रोमॅन्टिक एपिसोड तुम्हाला येत्या काही दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला खरेखुरे रिव्ह्यूजच ऐकायला मिळतील. तर बघा आता नंदिनीने तो गजरा जीवाला परत केला आणि आता तिथे त्याला रिक्वेस्ट करते आणि निघून जाते.
आता बघा इकडे पार्थने या काव्याला खूप छान उत्तर दिलंय प्रेक्षकांनो. म्हणजे बघा या दोन्हीही लव्ह स्टोरीज कशा पुढे पुढे जात आहेत, काय काय अडथळे येत आहेत यांच्यासाठी ते बघत राहा. तर आता ह्या नंदिनीने त्याला नमस्कार केला, राम केला आणि निघून गेली तिथून, असं म्हणायला हरकत नाहीये. आणि इकडे एक्झॅक्टली काव्याचं आणि या पार्थचं हेच चाललंय. आता पार्थ त्या काव्याला खूप छान बोलतो आणि म्हणतो, कसं असतं ना काव्या, एखाद्याला खाऊ घातलं की त्याच्या पोटापासून मनापर्यंत जायचं असतं असं म्हणतात, पण काव्या, मी तुमच्यासाठी माझ्या मनाचे दरवाजे आता कायमचे बंद केलेत. असं बोलल्यावर काव्या शॉक्ड होते आणि पार्थकडे बघतच राहते. पार्थ म्हणतो, मी कितीही माझ्या मनाचे दरवाजे उघडायचा प्रयत्न केला ना तरी ते आता स्वतःहून उघडणार नाहीयेत. कसं आहे ना काव्या, IAS व्हायचंय ना तुम्हाला, मग एक काम करा, अभ्यास सुरू करा. म्हणजे तुम्हाला अभ्यास सुरू करायला उशीर नका होऊ देऊ. परीक्षा आता लवकरच आहे, त्यामुळे या गोष्टीकडे तुम्ही नाही लक्ष दिलं तरी चालेल. नाही, माझ्या बाबतीत तर तुम्ही रिझल्टची वाट बघूच नका. IASच्या परीक्षेत तुम्ही पास होऊन आणि हो काव्या, यापुढे श्रीखंड बनवत राहण्यापेक्षा तुम्ही तुमचा IASचा अभ्यास करा. कारण आता मला तुमच्याकडनं दुसऱ्या कुठल्याच अपेक्षा राहिलेल्या नाही. आता फक्त 6 दिवस बाकी आहे. त्या डिवोर्सच्या पेपरवर लवकरात लवकर सही करा. आता पुन्हा तिथे लग्नानंतर ते डंगचिक वाजवलंय त्यांनी. आणि आता पार्थ काव्याला एवढंच काय ते बोलतो आणि त्याच्या अंथरुणावर जाऊन झोपून राहतो. काव्या खूप शॉक झाली आहे, पण तरी सुद्धा आता जीवा आणि काव्या दोघेही ना उमेद होणार नाहीयेत. काही झालं तरी ते त्यांच्या पार्टनरचा पाठलाग करताना दाखवलेत. म्हणजे त्यांनी ठरवलंय आणि काव्याने ठरवलंय की या पार्थला मनवायचं म्हणजे मनवायचंच. आता हे सगळं असं करता करता कदाचित ते एकमेकांच्या प्रेमात पडतील असं वाटतंय. तर बघा प्रेक्षकांनो, हा सीन पण त्यांनी बराच रंगवला. आता पार्थ त्या काव्याला बरंच काही बोलतो, एवढं म्हणजे डिटेल जे बोललाय तो ते मी तुम्हाला सांगितलंच आहे. असं बोलतोय तो आणि आता झोपून जातो अंथरुणावर. आणि आता काव्या त्याच्याकडे बघतच राहते आणि विचार करते की आपलं कुठं चुकतंय, आपण काय करायला हवं. आणि मालिका इथेच संपून जाते. आता पुढच्या भागाचा प्रोमो बघा. पुढच्या भागात त्यांनी दाखवलंय की ही रम्या त्या वसुआत्याला म्हणत असते की त्या इन्व्हलपमध्ये असं काहीतरी आहे आई, की जे आपल्या हाती त्या काव्याला लागू द्यायचं नाहीये. इकडे जीवा या नंदिनीचा पाठलाग करत असतो त्याच्या बाईकवर. ओ मॅडम बसा ना, ओ नंदिनी मॅडम बसा ना, अहो आनंद निवासमध्ये जायचंय ना तुम्हाला. अगं असं काय करतेस नंदिनी, पावसात आजारी पडशील, मग मला घ्यावी लागेल ना तुझी काळजी. तसं आवडेल का मला काळजी घ्यायला, पण बाईकवर बसलीस तर मला जास्ती आवडेल. आता बसशील ना, पण नंदिनी बसली आहे की नाही ते आपल्याला उद्या कळेल या जीवाच्या बाईकवर. आता इकडे बघा, ही काव्या कॉलेजमध्ये पार्थची वाट बघत असते तेव्हा तिची मैत्रीण येते ती आणि म्हणते, काय ग अगं ए काव्या, पार्थ वाकडी वाट करून इकडे येतील का, असं वाटतं का तुला पार्थ तुला घ्यायला येतील. आता लगेच काव्या म्हणते, ते नाही आले तर चालतंय की आपण जाऊयात वाट वाकडी करून त्यांना घ्यायला. तर आता मी आत्ता मगाशीच तुम्हाला प्रोमोचं सांगितलं, तर त्याप्रमाणे आता हा प्रोमो दोन्हीही जुळवून बघा. छान दाखवणारे मालिका, यात शंकाच नाही प्रेक्षकांनो. आजचा एपिसोड खरंच खूपच सुरेख होता, मला तर आवडला. आणि तुम्हाला आवडला असल्यास प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि आज जुई गडकरीचा वाढदिवस आहे, तर तिला आपल्या ह्याही चॅनलतर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर प्रेक्षकांनो, उद्याचा भाग बघायचा आहे ना, भेटूयात उद्या पुन्हा एकदा. खूप साऱ्या प्रेक्षकांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये, असं करू नका. चॅनल सबस्क्राईब करा आणि हक्काने तुमचे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा, आणि तेही अगदी खरेखुरे. उद्या भेटूयात प्रेक्षकांनो. कसा वाटला हा प्रोमो आणि आजची ही मालिका. आणि आजचा भाग खरंच खूप लहान दाखवला त्यांनी, त्यामुळे छोटा झालाय. तर बघत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम. भेटूयात उद्या. टेक केअर. धन्यवाद.